हां सुरू. ओके. नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख. महिला व बाल कल्याण विभागामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्या आहेत तर त्यातून RTIच्या माध्यमातून एक माहिती समोर आलेली आहे आणि रिक्त पदाची जी माहिती जी आहे तर ती आपल्या समोर आलेली आहे. नव्हता ही जी माहिती आहे तर ही अपघाताने समोर आलेली आहे. सो तुम्हाला माहिती आहे की आपण जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भामध्ये RTI केला होता. तर जिल्हा परिषदेचा जो सामान्य प्रशासन विभाग आहे, सामान्य प्रशासन विभागाने सांगितलं की सदरील माहिती आमच्याकडे नाही आहे. 36 जिल्ह्याचे जे काही जिल्हाधिकारी आहे त्यांच्याकडून तुम्हाला माहिती येईल. म्हणजे आपल्याला मागच्या आता 7-8 दिवसापासून प्रत्येक जिल्ह्याचे जे आहे तर ते पत्र यायला सुरुवात झालेली आहे. या अगोदर मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कुठल्या कुठल्या जिल्ह्याचं. हे कुठलं आहे, हे एक दुसऱ्या याचं आहे, हे पालघरचं आलेलं आहे. ठीक आहे. देन आपल्याला अशाच पद्धतीने वेगवेगळ्या याचे जे RTI आहे तर ते आलेले आहेत ना. आता आजच्या या आजच्या या GR मध्ये, ठीक आहे, आजच्या याच्यामध्ये महिला व बालकल्याण विभाग गडचिरोली, GR नाही RTI, थोडंसं ज्यावेळेस जास्त बोलायला जातो ना तर शब्द इकडे तिकडे होतात. ठीक आहे. पण येस, त्यामागचा उद्देश जो आहे ना तर तो प्राथमिक माहितीच्या विद्यार्थ्यांना देणं असतो ना. आता ही जी माहिती आहे तर ही महिला व बाल कल्याण विभाग तळमजला जिल्हा परिषद गडचिरोली. अपेक्षित होतं आपल्याला की जिल्हा परिषदेमध्ये किती पदं आहेत, पण गडचिरोली या जिल्ह्यातून आपल्याला जी माहिती समोर आलेली आहे तर ती आहे या ठिकाणी बघा, माझं नाव आहे अमोल देशमुख, प्लॉट नंबर वगैरे हे ते आहे. माहितीचा अधिकार अधिनियम याच्या अंतर्गत आपण माहिती मागवली होती ना. आता कुठे गेलं, हां ठीक आहे, आपण काय माहिती मागवली होती ते पण बघूया. उपरोक्त संदर्भीय अर्जान्वये माहितीचा अधिकार 2005 अंतर्गत मागणी केलेल्या अनुषंगाने मुद्दा क्रमांक 1 ची माहिती यासोबत आपणास पुरवण्यात येते. म्हणजे 1 नंबरचा जो प्रश्न होता तर तो आपला हा होता की 2026 मध्ये जिल्हा परिषदेमध्ये किती रिक्त पदं आहेत, भरलेली किती आहेत, मंजूर किती आहेत, त्याची जे आहे तर तो आराखडा किंवा मंजूर पदं किती आहेत किंवा रिक्त किती आहेत तर ते आम्हाला समजण्यात यायला पाहिजे. मुद्दा क्रमांक 2 ते 6 नुसार जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत 2026 प्रस्तावित कार्यान्वित नाही. म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सध्या गडचिरोलीमध्ये कुठलेही पदं जे आहेत तर त्याच्या संदर्भात भरती अवेलेबल नाही आहे. त्यामुळे याबाबतची माहिती निरंक आहे. 2 ते 6 जे आहे तर याची माहिती निरंक आहे. रिक्त पदं किती आहे हा एक प्रश्न होता. तर यामधलं उत्तर जे आहे तर ते आपल्याला आलेलं आहे. आणि यस, उत्तर जे आलेलं आहे जनमाहिती तथा सहाय्यक प्रशासन अधिकारी महिला व बाल कल्याण विभाग गडचिरोली यांच्याकडून आलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला ही जी माहिती आहे तर ही समोर आलेली आहे. यामध्ये बघा, महिला व बाल कल्याण विकास विभाग गडचिरोली ग्रामविकास विभागाकडील अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची मंजुरीबाबत माहिती, यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. मंजूर पदं किती आहेत, 62 पदं आहेत. ठीक आहे. सध्या गडचिरोलीला महिला पर्यवेक्षिका ज्या आहेत तर त्या 44 आहेत. मुख्य पर्यवेक्षिका नाही, फक्त काय आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका. ठीक आहे, 18 आहेत. आणि रिक्त पदं जे आहेत तर ती किती आहेत, 18 आहेत. ठीक आहे. आणि भरती प्रक्रिया जी आहे ना तर ती सध्या सुरू नाही आहे. म्हणजे नजीकच्या काही काळामध्ये, साधारणतः 6 महिने म्हणा किंवा त्यापेक्षा जास्तही म्हणा किंवा अलीकडच्या काळामध्ये महिला पर्यवेक्षिका, अंगणवाडी पर्यवेक्षिका जी आहेत तर यांची भरती दिसू शकते. आणि अगदी जर म्हणायचं म्हटलं तर 15 जूनच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही अंगणवाड्या आहेत तर तिथं जे आहेत तर ही पदं जी आहेत तर ती रुजू करण्यात येऊ शकतात. मी प्राथमिक अंदाज सांगतोय, फक्त त्याचे एक 10-5% चान्सेस आहे जाहिरात येण्याचे. कारण की आता जी शिक्षक भरती पण आहे सध्या, प्रमोशन वगैरे आहे, देन बदली आणि नंतर मग जी नवीन शिक्षक भरती होणार आहे तर ती 15 जूनच्या अगोदर ज्यांना ज्यांना जॉईनिंग मिळणार आहे तर त्यांना त्या शाळा ज्या आहेत तर त्या मिळून गेल्या असणार आहे. एवढी फास्ट प्रोसेस होऊ शकेल. शिक्षणाशी रिलेटेड आहे म्हणून मला ते थोडंसं असं वाटत आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमच्या काय दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकतात. पुन्हा भेटूया. राम राम.